नमस्कार. शिलाई गुरु मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण गळ्याला आकार कसा द्यायचा परफेक्ट पद्धतीने हे पाहणार आहोत. तर आज मी या व्हिडिओमध्ये 3 प्रकारचे गळे दाखवणार आहे. तर एक आहे गोल गळा, दुसरा आहे मटका गळा आणि तिसरा आहे पान गळा. चला तर मग आपण आता पाहू कसा परफेक्ट आकार कसा द्यायचा असतो. आता बघा, इथे आपलं हे शोल्डर आहे. इथे आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे. गळा रुंदी आहे आपली 2.25 इंच. इथे 2.25 इंच गळा रुंदी घेतली. आता आपला तयार गळा आहे 10 इंचचा. तर आपल्याला इथे 1 इंच ऍड करून घ्यायचा आहे. म्हणजे मी इथे 11 इंचावरती एक मार्क करून घेतलं. इथे 2.25 घेतलं. इथे मी 2.5 इंचावरती अशा प्रकारे मार्क करून घेतलं. हे दोन्ही पॉइंट मॅच करून घेऊ. आता बघा, याला आपल्याला गोल आकार द्यायचा आहे. तर गोल आकार देताना आपल्याला या कॉर्नर पासून असं 1 इंचावरती एक मार्क करायचा आहे आणि इथून सिंपल असा हा झाला आपला गोल गळा. एक नंबरचा गोल गळा. आता इथे आपल्या शोल्डर मध्ये एवढा अंतर जाणार आहे आणि जेव्हा आपण इथे मेन फॅब्रिक अटॅच करणार आहोत तेव्हा आपण आपलं एवढा अंतर जाणार आहे. त्यामुळे आपण हे 1 इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे. हा तयार गळा होणार आपला 10 इंचाचा. याला आता आपल्याला आहे असं कट करून घ्यायचं आहे. दुसरा गळा पाहू. सेम 2.25 इंचावरती 2.25 इंचावरती एक मार्क केलं. 11 इंचावरती एक मार्क केलं. खालच्या साईडने 2.5 इंचावरती एक मार्क केलं. दोन्ही पॉइंट जोडून घेतले. आता बघा, याला आपण मटका आकार देणार आहोत. तर मटका आकार देण्यासाठी आपल्याला इथून शोल्डरकडच्या बाजूने 3 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे. जिथे 3 इंच मार्क केलेला आहे आतल्या साईडने म्हणजेच गळ्याच्या आतल्या साईडने इकडे आपल्याला 1.25 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हे 1.25 इंचावरती एक मार्क केलं. आता इथून खालचं एकूण अंतर आपल्याला मोजून घ्यायचं आहे. तर 8 इंच आहे. 8चं आपल्याला अर्ध करून घ्यायचं, 4 इंच. आता जिथे अर्ध आलेला आहे तिथूनच आपल्याला बाहेरच्या साईडने म्हणजे इकडच्या साईडने 1 इंचावरती एक मार्क करायचा आहे. इथून असं 1 इंचावरती बाहेरच्या साईडने. इथं आपण आतल्या साईडने केलं, इथे आपल्याला बाहेरच्या साईडने करायचं आहे आणि ह्याला अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा आहे. तर हा आहे आपला मटक्या गळ्याला आकार देण्याचा एकदम परफेक्ट असा फॉर्म्युला. हा शिवल्यानंतर बघा एकदम मटक्यासारखा आकार येतो ह्याचा आणि कुठेही खालीवर असं होत नाही. त्यामुळे आपल्याला असंच माप घेऊन मटक्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर हा झाला आपला 2 नंबरचा गळा. आता आपण तिसरा गळा पाहणार आहोत, पान गळा. हे सर्व ब्लाउज एकाच साईजचे आहेत. 2.25 इंच उंचीला घेतला आपण 11 इंच. खालच्या साईडने 2.5 इंच
दोन्ही पण पॉइंट मॅच करून घेतले. आता बघा आपल्याला याला पान आकार द्यायचा आहे. तर पान आकार देण्यासाठी आपल्याला खालच्या साईडने इथे 3 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे. 3 इंचावरती आणि इथून आपल्याला जिथं 3 इंच घेतलेला आहे तिथेच आपण आकार वळवलेला आहे. हा झाला पानाचा आकार. तर हा आपला 3 नंबरचा गळा आहे. तर आपण जे हे गळे पाहिलेले आहेत 2 नंबर 3 नंबर, तर ह्याचे प्रोसिजर हे सेम आहेत. फक्त आपण आकार देताना कुठे काय केलं हे तुम्ही लक्षात घ्या. पण आहे अशी कटिंग करून घेऊ आणि आकार पाहू कसे दिसतायत. हा आहे आपला गोल गळा. याच्यावरती आपण लेस, फ्रिल किंवा पॅच कुठलीही डिझाईन करू शकतो. हे गळ्याचे प्रकार हे अगदी बेसिक आहेत. हे आपल्याला एकदम परफेक्ट पद्धतीने आलेच पाहिजेत. त्यामुळे मी तुम्हाला एकदम सोपी आणि प्रोफेशनल पद्धत ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तर हा पहा, हा मटका गळा आहे. हा कट केल्यानंतर याचा शेप तुम्ही पाहू शकता. सेम मटका आकार आलेला आहे, कुठेही कमी जास्त होत नाही आणि हा घातल्यानंतर पण एकदम पसरत नाही. गळा खूप छान बसतो. याला पण आपण कुठलीही डिझाईन बनवू शकतो. हे सर्व गळ्याचे जे मी प्रकार दाखवलेले आहेत हे अगदी बेसिक आहेत. याच्याच बेसवरती आपण कितीही ॲडव्हान्स लेवलचे गळे आपण याच्यावरती बनवू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा. तर आजचा हा व्हिडिओ आपला 3 प्रकारचे बेसिक गळ्याचा होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. एक वेळ तुम्ही अवश्य ट्राय करून पहा. तर आपले हे तिन्ही गळे कट करून रेडी आहेत. आता आपण यांची स्टिचिंग करणार आहोत. तुम्हाला जर स्टिचिंगचे पण व्हिडिओ हवे असतील तर कमेंट करा. मी ते व्हिडिओ बनवून आणि अपलोड करेल. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.